नमस्कार. भारतामध्ये 7व्या शतकात जेव्हा मोहम्मद बिन कासिमने या भूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं, तेव्हापासून हा हिंदुस्थान जिहादशी परिचित आहे. परंतु हा जिहाद नेमका काय? तर बऱ्याचदा आपल्याला चित्रपट किंवा आणखीन काही मुस्लिम स्कॉलर जिहाद हा खऱ्या अर्थाने शस्त्रांशी निगडीत नसून, गैरमुस्लिमांशी निगडीत नसून, तो मुसलमानाचा त्याच्या अंतर्गत मनाशी, त्याच्या व्यवहाराशी असलेला जिहाद अशा अर्थाचं आपल्याला सांगतात. पण हे खरंच खरं आहे का? तर तुम्ही अ, इस्लामसाठी म्हणून जे काही ग्रंथ आहेत, की जे त्यांना अनिवार्य आहेत, मग ते कुराण असेल, हदीस असेल, त्यांचं शरिया असेल, सुन्ना असेल, याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की ते चक्क खोटं बोलत आहेत. जिहाद हा गैरमुस्लिमांशी शस्त्रांद्वारेच केला जातो आणि त्याचा कुठलाही इतर अर्थ नसून ही भूमी जी ते अल्लाची मानतात, म्हणजे ही पूर्ण पृथ्वी इस्लामी म्हणजे मुसलमान लोक हे अल्लाची मानतात. इस्लामच्या संकल्पनेनुसार जोपर्यंत पूर्ण पृथ्वीवरती प्रत्येक व्यक्ती हा मुसलमान होत नाही, तोपर्यंत कयामत का दिन येणार नाही. मग तो कयामत का दिन जेव्हा येईल, तेव्हा अल्लाह मृत पावलेले आणि जिवंत असलेले या सगळ्यांचा न्यायनिवाडा करेल व त्याच्यानुसार त्यांना त्यांचं जे काही पुण्य आहे, पाप आहे, त्यानुसार त्यांना स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये तो ठेवेल. तर जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही मुसलमान होत नाही, तोपर्यंत तो जो काही लढा आहे, ज्याला ते दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब असं मानतात. तर दारुल इस्लाम म्हणजे जिथं इस्लामचं राज्य आहे आणि दारुल हर्ब म्हणजे जिथं गैरमुस्लिमांचं राज्य आहे. तर असे दोन याच्यामध्ये ते विभागणी करतात. तर दारुल हर्बमध्ये गैरमुस्लिमांशी शस्त्रांनी लढणं किंवा आवश्यक असलेल्या शस्त्रांनी, म्हणजे उदाहरणार्थ पेन असेल, कायदा असेल, त्यांनी लढणं हे म्हणजे जिहाद. तर भारताला हा 7व्या शतकापासून अगदी आतापर्यंत आपल्याला त्याच्याशी तोंड द्यावं लागतंय. आपल्याला 2014च्या आधी आपल्याला असं दिसेल की या इस्लामी जिहादने अगदी भारतामध्ये थैमान घातलेलं आहे. म्हणजे मुंबईचा हल्ला असेल, देशभरामध्ये तमिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, या ठिकठिकाणी झालेले बॉम्बस्फोट असतील, काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर झालेले हल्ले असतील, अगदी पाकिस्तानने केलेलं युद्ध ते त्याला देखील जिहादच म्हणतात. तिथपर्यंत अनेक आपल्याला वेळा या संकटाला तोंड द्यावं लागलेलं दिसतं. याच्यामध्ये आपली सामान्य नागरिकांची, आपल्या सैनिकांची आहुती आपल्याला वेळोवेळी द्यावी लागलेली आहे. त्याशिवाय संपत्तीचं किती नुकसान झालं आहे याची तर मला वाटतं मोजदादच करता येणार नाही. पण 2014 आधी या देशामध्ये जेव्हा ते बॉम्बस्फोट होत असत, हल्ले होत असत, त्यावेळेस नेमकं त्यांना असं कुठल्या प्रकारचं धारिष्ट किंवा त्यांना असं कुठला आत्मविश्वास होता की आपण हे केल्यानंतर देखील आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. तर याची आकडेवारी आज आपण पाहूयात. ती आकडेवारी आहे पुढील प्रमाणे. आता 2014 नंतर ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये आलं, त्यानंतर मात्र तुम्हाला असं दिसेल की त्याचा तात्काळ फरक नाहीये. पण जसं त्यांची सत्तेवरती कमांड येत गेली आहे, त्यानंतर मात्र तुम्हाला मुंबई हल्ल्यासारखा एखादा मोठा हल्ला किंवा कुठेतरी देशभरामध्ये साखळी बॉम्बस्फोट अशा घटना घडलेल्या तुम्हाला दिसत नाहीये. अगदी फार काळानंतर आता मध्ये कर्नाटकमध्ये आता एका कॅफेमध्ये स्फोट झालेला दिसतो. त्यातल्या आरोपीला देखील आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने तात्काळ पकडलं. तर आपल्याला आकडेवारी ही काय सांगते? तर आपल्याला दिसेल की ही आकडेवारी पुढील प्रमाणे. आता आपण नुकतंच पाहिलं की देशामध्ये 2014 आधी मृतांची आणि बॉम्बस्फोटांची काय संख्या होती. 2014 नंतर आतापर्यंत आपल्याकडं किती बॉम्बस्फोट झाले किंवा किती मृत्युमुखी पडले. तर आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतं की हा जो इस्लामिक जिहाद आहे, तो आता बहुतांशपणे काश्मीर आणि तो परिसर त्या क्षेत्रात पुरता सीमित झालेला आहे. काश्मीरमध्ये देखील तुम्हाला असं दिसेल की त्यातल्या बऱ्याचशा ज्या जिहादी संघटना होत्या त्या न्यूट्रल करण्यात आलेल्या आहेत.
त्याच्यामधले जे त्यांचे प्रमुख असे दहशतवादी होते, त्यातला एक प्रमुख जो आहे यासिन मलिक, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कदाचित दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा देखील होऊ शकते. त्याशिवाय यांना जे वैचारिक आणि राजकीय सामर्थ्य जे देत होते, ते मुफ्ती मेहबूबा असेल, अब्दुल्ला घराणा असेल, तर त्यांना देखील राजकीयदृष्ट्या इरिलिव्हंट करण्यात आलेलं आहे. आणि त्याला आता केंद्रशासितच असल्यामुळं आज केंद्र शासनाचं राज्य तिथं आहे. आज बऱ्याचशा योजना तिथे आणून काश्मीरमध्ये जवळपास मला वाटतं याच वर्षी 1 कोटीपेक्षा जास्त पर्यटक तिथे गेले. आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे की आपल्याला ह्या 2 सरकारांमधला फरक आपल्याला दिसतो. ज्या प्रदेशामध्ये शांतता असते, सुरक्षितता असते, त्या प्रदेशाचं तुम्हाला शैक्षणिक, त्या प्रदेशात तुम्हाला सांस्कृतिक, त्या प्रदेशाचं तुम्हाला राजकीय, त्या प्रदेशाचा तुम्हाला आर्थिक विकास झालेला आढळतो. जो की आता काश्मीरमध्येच नाही तर त्याचा परिणाम आपल्याला भारतात देखील झालेला आढळतो. जे की पूर्वी इथं सुरक्षितता नसल्यामुळे जे परदेशी गुंतवणूकदार असतील, तर ते गुंतवणूक करायला थोडं कचरत होते किंवा घाबरत होते. त्याचा परिणाम तुम्हाला आपल्या वैयक्तिक जीवनावर देखील झालेला दिसेल. आणि आता मात्र आपण 3 ट्रिलियनची अर्थव्यवस्था तर बनवलीच आहे. ते आपण 5 ट्रिलियनकडं चाललो आहोत. हे जे आपलं स्वप्न आहे, त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आपल्याला पाया लागेल तो म्हणजे सुरक्षितता. तर त्या सुरक्षिततेसाठी नरेंद्र मोदी सरकारने जे आपल्या सुरक्षा एजन्सीज आहेत, त्यांना जो दिलेला मोकळा हात आहे, मग त्याच्यामध्ये त्याशिवाय मिलिटरी इंटेलिजन्स किंवा इतर इंटेलिजन्स मिळवण्यासाठी असलेली इक्विपमेंट्स असतील, आर्थिक मदत असेल, मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हणूनचं जे पाठबळ असेल, हे सगळं दिल्याचा परिणाम आज आपल्याला दिसतो. आणि त्याची आकडेवारी तर आत्ता आपण नुकतीच पाहिली. आणि मग असं मला वाटतं की आपण या सगळ्यांचा लाभ जर घेत आहोत, एक सशक्त सरकार आपल्या जीवनाला सुरक्षित बनवत आहे, त्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रगती साधता येत आहे, तर अशा सरकारचे हात बळकट करण्यासाठी आपण घराबाहेर पडलं पाहिजे, आपण मतदान केलं पाहिजे. त्यांना जेथे जेथे शक्य असेल तिथं आपलं आर्थिक, आपलं लेखणीद्वारे, आपल्या व्याख्यानाद्वारे किंवा आपल्या मताद्वारे त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असं मला वाटतं. आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही सुयोग्य असा निर्णय घ्याल व नरेंद्र मोदी व त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांना भरभरून मतदान कराल, ही अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. NB मराठी, आवाज नव्या भारताचा.